ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी दिवस तिसरा. ज्ञानेश्वरांच्या या महान ग्रंथाला भावार्थ दीपिका असेही म्हणतात. या ग्रंथात ज्ञानेश्वर स्वतःचा उल्लेख ज्ञानदेव असा करतात. त्यांनी हा ग्रंथ नेवाशाला एका खांबावर लिहिला असे म्हणतात. अजूनही नेवाशाला लोक हा खांब दाखवतात आणि सांगतात की ज्ञानेश्वर या खांबावर कोळशाने ओव्या लिहित असत आणि मग सच्चिदानंद बाबा त्याची नक्कल करीत असत. वास्तविक प्रकार असा आहे की हा खांब पूर्वी एका शंकराच्या मोठ्या देवळाचा होता आणि ज्ञानेश्वर त्या खांबाजवळ बसून ओव्या लिहित असे. बऱ्याच वर्षांपूर्वी हा खांब जमिनीत गाडला गेला. त्याचा 1.5 फूट भाग मात्र वर राहिला आणि तेव्हाही त्याला नेवाशात ज्ञानेश्वरी खांब म्हणत असत. पूर्वी तेथे राघोबादादा पेशव्यांचा वाडा होता. त्यातील लाकडे विकत घेऊन एका भक्ताने त्या खांबाभोवती एक देऊळ बांधले. कालांतराने ते देऊळही मोडकळीस आले. काही वर्षांपूर्वी नेवासे येथील कैलासवासी बापूसाहेब यांनी त्या देवळाचा जीर्णोद्धार केला व तेथे दगडी देऊळ बांधले. मूळ गीतेप्रमाणेच ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय आहेत व त्यात 9,000 ओव्या आहेत. हल्ली प्रचलित असलेल्या सर्व प्रती या एकनाथ महाराजांनी मूळ ज्ञानेश्वरी प्रत शुद्ध केल्यानंतरच्या आहेत. त्यामुळे मूळ ग्रंथाच्या प्रतीत किती ओव्या होत्या हे आज नक्की कळण्यासारखे नाही. आजच्या सर्वात जुन्या अशा पोथीत ओवी संख्या 8,896 आहे. हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी शके 1212 मध्ये लिहिला. ज्ञानेश्वरांनी एकनाथांना दृष्टांत देऊन आळंदीस बोलावून घेतले व त्यांच्या करवी ज्ञानेश्वरी पुन्हा काळानुसार शुद्ध करून घेतली. शके 1506 तारण नाम संवत्सरात श्री जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज यांनी गीता म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. ग्रंथ मूळचाच अतिशुद्ध होता, परंतु लोकांच्या पाठभेदाने तो काहीसा अबद्ध झाला होता. त्यातील अबद्धता शोधून एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. ज्यांची गीतेवरील ही टीका वाचली असता वाचणाऱ्या भाविकाला गीतेचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते, अशा त्या निष्कलंक ज्ञानेश्वर माऊलीला नमस्कार असो. पुष्कळ कालाने प्राप्त होणारा जो उत्तम कपिला षष्ठीचा योग म्हणजेच भाद्रपद वद्य षष्ठी, त्या दिवशी गोदावरीच्या तीरी पैठण क्षेत्रात ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करण्याचे काम संपूर्ण झाले. ज्ञानेश्वरीच्या या पाठात जो मराठी भाषेत ओवी करून घालेल त्याने अमृताच्या ताटात नरोटी ठेवल्याप्रमाणे होईल असे समजावे. ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव अशा अलौकिक ग्रंथांची रचना केल्यावर ज्ञानेश्वर आपला ज्येष्ठ बंधू व गुरु निवृत्तीनाथ आणि इतर भक्त मंडळींना घेऊन तीर्थयात्रेस निघाला. संत मंडळींच्या संगतीत या भावंडांनी अनेक तीर्थस्थानांना भेट दिली आणि अनेक ठिकाणी कीर्तन सादर केले व महाराष्ट्रातल्या गावोगावी सद्धर्माचा प्रसार केला. तीर्थयात्रा करून ज्ञानेश्वर शके 1218च्या कार्तिक महिन्यात श्री क्षेत्र पंढरपूर येथे आले. येथेच जगी मान्यता वाढून उपाधी जडते व ईश्वराच्या आराधनेत व्यत्यय येतो, म्हणून एकांत सुखाचा लाभ घेण्यासाठी जिवंत समाधी घेण्याचा त्यांनी निश्चय केला. कार्तिकीच्या वारीसाठी जमलेल्या संत मंडळींना त्यांचा हा विचार ऐकून खूप वाईट वाटले. सर्वजण त्यांच्याबरोबर आळंदीला आले. तेथे वद्य पक्षात एकादशीला हरिजागर होऊन द्वादशीस बुधवारी पारणे झाले. गुरुवारी त्रयोदशीला दुपारी गावाजवळील इंद्रायणी नदीच्या काठी श्री सिद्धेश्वराच्या देवळाच्या डाव्या बाजूला असलेल्या अजान वृक्षाखाली तयार केलेल्या समाधीस्थानी ज्ञानेश्वर महाराज समाधी घेण्यासाठी तयार झाले. समाधीची जागा नामदेवांच्या मुलांनी झाडून स्वच्छ केली व संत मंडळींनी
ज्ञानेश्वर महाराजांच्या कपाळी गंध लावून त्यांच्या गळ्यात पुष्पमाला घातल्या. ज्ञानदेवांनी सर्वांना आदरपूर्वक नमस्कार केला व ते तुळस आणि बेलाची पाने अंथरून त्यावर मांडलेल्या दर्भासनावर समाधीस्थ झाले. मग निवृत्तीनाथांनी समाधीस्थानाच्या बाहेर येऊन समाधीस्थानाला शिळा लावली. संतांनी व भक्त मंडळींनी हरिनामाच्या गजराने व टाळ मृदुंगाच्या आवाजाने दाही दिशा दणाणून सोडल्या. ही घटना शके 1218 दुर्मुख नाम संवत्सरी कार्तिक वद्य त्रयोदशीस गुरुवारी घडली. ज्ञानेश्वरांच्या पश्चात त्यांची भावंडे इहलोकी फार काळ राहिली नाही. मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीस सोपानदेव हे सासवड येथे समाधीस्थ झाले. 2 भाऊ गेल्यानंतर आपली जन्मभूमी व आपले पणजोबा त्र्यंबकपंत यांची समाधी डोळाभर पाहावी म्हणून निवृत्तीनाथ व मुक्ताबाई आपे गावास आले. बाळपणाच्या एक आठवणींनी मुक्ताबाई खिन्न झाली. तिने त्यागिले आहार अन्न पाणी सकळ अशा स्थितीचा अवलंब केला. काही दिवसांनी म्हणजे शके 1219 वैशाख वद्य द्वादशीस ती परलोकवासी झाली. तिची समाधी ऐदलाबाद जवळील माणगाव येथे आहे. भक्तजन म्हणतात आकाशात प्रचंड गडगडाट झाला आणि मुक्ताबाईचा सहज स्वरूपी देह विजेच्या लोळासारखा नाहीसा झाला. आपली सर्व भावंडे आपल्या डोळ्यादेखत गेल्यामुळे निवृत्तीनाथांनी देखील उदासीन होऊन 1 महिन्यातच ज्येष्ठ द्वादशीस त्र्यंबकेश्वरी देह ठेवला. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.